हल्ली माणसांचं ना कसं झालेलं आहे की देवाला जायचं आहे, देवाला नमस्कार करायचा आहे, देवदर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं अशी सुद्धा अपेक्षा आहे. आपल्या मनातल्या सगळ्या अपेक्षा देवापर्यंत पोहोचवायच्या आहेत, देवाकडून त्या पूर्ण पण करून घ्यायच्या आहेत, देवाला नवस बोलायचं आहे आणि परतच्या वेळेस मी तुझं नवस पूर्ण करेन असं सुद्धा देवाला सांगून यायचं आहे. पण एवढं सगळं करण्यासाठी आपल्याला ना देवाजवळ थांबायला वेळ नाही. गर्दी बघितली, रांगा बघितल्या, की आपल्याला असं वाटतं की नको बास आता कधी थांबणार एवढ्या रांगेत. मग एवढा वेळ पाठीमागची सगळी कामं राहिलेली आहेत, मुलांना शाळेत सोडायचं आहे, दुसरं काहीतरी काम करायचं आहे, कामावर जायचं आहे, कामावरचे ओरडतील, एवढे सगळे विचार मनात येतात आणि मग त्यातनं एक पर्याय निघतो की एवढं सगळं करण्यापेक्षा किंवा एवढ्या रांगेत कधी एवढा वेळ उभं राहायचं का, आणि मग एवढ्या रांगेत उभं राहून देवदर्शन घ्यायचं का, किती तास उभं राहायचं, तेवढा आमचा स्टॅमिनाच नाही, मग कसं करणार, एवढ्या गर्दीतनं कधी देवदर्शन मिळणार. मग यासाठी ना लोक एक दुसरा मार्ग काढतात बघा. तो म्हणजे आता बऱ्यापैकी काही काही जणांना याचा अनुभव पण असेल की देवा पण ना नाही तिथं कोणतरी ओळखीचं वगैरे असतं, मग त्यांचा मोबाईल नंबर घ्यायचा, त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांना सांगायचं की आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो आणि आमचं देवापर्यंतचं दर्शन घडवा. पण नाही, एक लक्षात ठेवा, काय असतं माहिती आहे का, कधीही देवदर्शनाला गेलात ना तर रांगेत न जा. कारण का नाही, चोर वाटा ह्या फक्त मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं बघा. कधीही देवदर्शनाला गेला तर ना रांगेत न जायचं. कारण चोर वाटा ह्या मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत पोचवत नाहीत. त्याच्यामुळे देवाला जाणारं कुणीही असू देत, त्यांनी VIP दर्शन वगैरे असं न म्हणता किंवा कोणालाही त्याच्यासाठी पैसे न देता अगदी रांगेतून मनोभावे दर्शन घेतलं ना तर 100% देव आपल्याला पावेल, आपल्या मनातल्या इच्छासुद्धा पूर्ण करेल. त्याच्यामुळे आपण वेळ काढून देवाला गेलेलं कधी पण चांगलं. असं VIP वगैरे दर्शन किंवा आपल्याकडे वेळ नाही, मग या सगळ्यांकडे देव बघतच असणार ना. कारण पटकन आला आणि पाठीमागनं देवाचं दर्शन घेऊन पण गेला आणि आम्ही एवढा वेळ रांगेत आहे. हा शेवटी माणसाचा स्वभाव आहे. हे माणसाच्या लक्षात येणार की असं केलेलं आहे, किंवा हा व्यक्ती मागून आला आणि दर्शन घेऊन गेला, अजून आम्ही रांगेत उभंच आहे. पण खरंच त्या माणसाला देव पावणार का, ही अगदी शंका आहे. त्याच्यामुळं कधीही देवाला गेला तर रांगेतून जा. कारण चोर वाटा ह्या मूर्तीपर्यंत पोहोचवतात, देवापर्यंत पोहोचवत नाहीत. आणि एक माहिती असेल बघा, एक गोष्ट आहे अशी की आंधळे माणसं असतात तेव्हा एक जण आंधळ्या माणसाला विचारतो की तुला कुठं देव दिसणार आहे ना, तेव्हा तू कशाला देवाला जातोयस. तर तो त्याला उत्तर देत असतो की देवाला दिसतं, म्हणजे मी देवाला बघू शकणार नाही, पण देव मात्र मला बघेल ना, त्याच्यामुळं मी देवदर्शनाला जातोय. अशा भावनेनं देवदर्शनाला गेला तर देव 100% आपल्या पाठीशी उभा राहील कुठल्याही कामात. आणि देवानं वेळ काढून माझ्याकडे या असं म्हणून सांगितलेलं असतं. सगळी कामं जिथल्या तिथं टाकून जा किंवा गडबडीत देवदर्शन करा किंवा कोणासोबत तरी आलोय वगैरे असं अजिबात सांगितलेलं नाही.